करतात आणि त्यांच्या हातामध्ये आपण काही कागदपत्र आपल्याला पाहायला मिळतात. या कागदपत्रांमध्ये आपण पाहतोय की आतापर्यंत मराठा समाजासाठी काय काय केलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती डॉक्युमेंट जे आहेत ते दाखले जे आहेत ते मराठा समाजाला दिलेले आहेत त्याचा तपशील आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे मागच्या आंदोलनामध्ये जे काही गुन्हे दाखल झालेले होते त्या गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये काय नेमकी सरकारने भूमिका घेतलेली होती, किती गुन्हे जे आहेत ते मागे घेतले, ज्यांचा मृत्यू झालेला होता त्यांना प्रत्येकी 10 लाख मंजूर केलेले होते त्या किती केलेले आहेत, आतापर्यंत राज्य सरकारने मराठा आंदोलन असेल किंवा मराठा समाजासाठी काय काय केलेलं आहे याची संपूर्णपणे यादी जी आहे ते शिंदे समिती वाचून दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मनोज जरांगे पाटलांना ते समजून सांगताना जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. एकूण जर पाहिलं आपण तर जवळपास 7 ते 8 मिनिटांपासून संपूर्णपणे हे पेपर जे आहेत ते वाचून दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः शिंदे समितीचे अध्यक्ष मला जे काही तुमच्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या हातामध्ये डॉक्युमेंट्स आहेत आणि त्यामध्ये आतापर्यंत काय काय नेमकं केलेलं आहे तर सगळा ड्राफ्ट जो आहे तो आपल्याला यामध्ये पाहायला मिळतोय. खरं तर आपण पाहतोय की यामध्ये मराठा आरक्षण मिळावे यासाठी बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील तात्काळ शासकीय नोकरी व 10 लाख रुपये आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी अशा प्रकारचा सुद्धा जो मुद्दा होता त्यापैकी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय की सरकारने आतापर्यंत बलिदान दिलेल्या 158 व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखाप्रमाणे 15 कोटी 80 प्रमाणपत्र देण्यात कायदा नियम यातील तरतुदी पाहता जातीच्या दाखल्यासाठी व्यक्तीने अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच कायदा व नियमांमध्ये मान्य केलेले अभिलेख पुरावे सादर करणे आवश्यक आहे. सक्षम अधिकारी पुराव्यांची छाननी करून अर्जदार व्यक्तीस जातीचे दाखले देण्यात येतात. कायद्यास अभिप्रेत असलेली ही प्रक्रिया पाहता जातीचा दाखला हा व्यक्तीला मिळू शकतो. कोणत्याही एका समाजाला सरसकट जातीचा दर्जा देणे अभिप्रेत नाही. मंत्रिमंडळाचं असं म्हणणं आहे की एखाद्या समाजाला कुणबीत डिक्लेअर करता येणार नाही, व्यक्तीला देता येईल, प्रत्येक व्यक्तीला देते आणि त्या व्यक्तीला देण्यासाठी हैदराबाद आणि निजामकालीन गॅझेटचा वापर करून त्या नोंदी रेकॉर्डर आणून प्रत्येकाला सर्टिफिकेट देण्यात येईल असा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. मग त्यांनी आपल्याला केलं ठीक आहे, आपल्याला समज देते एक केलं देतं समाजाला सरसकट देता येतं. बरोबर. यांच्या जाती कसं काय घातलं? पोट जाती उपजाती समजा पहिले 67ला समजा 180 जाती होत्या, आता 350-400 कसं काय झालं? तो त्या जाती त्यांनी घातलेल्या आहे ते मागासवर्गीय आयोगाचा जो स्थापन झालेला आहे त्यांना ती जात घालायची असेल तर त्यांना अहवाल करून आणि तो अहवाल स्वीकारावा लागेल. मग मराठीला नाही घालता येतं. मग ते आता मागासवर्गीय आयोगाने हे काम करायला, हे जे काम जे आहे एखादी जात ओबीसी म्हणून डिक्लेअर करायची असेल तर शिंदे कमिटी नाही करू शकत. माझं काम माझी कार्यकक्षा पण नाही आहे, त्यासाठी स्वतंत्र कायदा आहे. मग त्या कायद्याप्रमाणे सर्वेक्षण करणं आणि मग संपूर्ण मराठा तुम्ही ओबीसीमध्ये डिक्लेअर करा, ती प्रक्रिया अवलंबली जाते. त्यांचं म्हणणं असं आहे की एवढ्या जर नोंदी मिळत असतील आणि एवढ्या जर पुरावे असतील तर मराठा ही कास्ट ओबीसीमध्ये इन्क्लूड नाही. तर मी त्यांना असं सांगितलं असं हे जी प्रक्रिया राबवायची असेल ना, पण मी का म्हणतो हे पण महत्त्वाचं. हो, मी असं म्हणतो बा या जातीचे पोरा येत नाहीत म्हणून घ्या. आमची अर्धी जात कुणबी म्हणून ओबीसी, अर्धा पश्चिम महाराष्ट्र, अर्धा मराठवाडा, आता अर्धा मानवत लागेल यांनी शोधल्यामुळे हे सगळं हेच आहे, यांच्यामुळं झालं हे सगळं. आणि हे आपला कोकण पठार भाग ओपन आहे आणि खानदेश विदर्भ आहे. आम्ही राहिलो तर आमचं म्हणणं आहे की बाबा असं मोगम करू नका ना, आमची अर्धी जात आहे आरक्षणातून अर्धी नाही असं कसं होतं. त्यांचं म्हणणं असं आहे की मागासवर्ग आयोगाने मराठा जातीला ओबीसीचा दर्जा द्यावा आणि त्यासाठी हा ज्या कुणबी नोंदी आहेत तो त्याला पुरावा म्हणून सफिशियंट आहे. 58 लाख नोंदी निघाल्या
हे तर मान्य आहे का? नाही तर आपला रेकॉर्डच आहे. एक बी कमी नाही त्याच्यात. नाही मला गिरीश महाजन साहेबांनी एकदा सांगितलं आंदोलन सुरू झालं 2 महिने, आज त्याला 2 वर्ष झाले आंदोलन. तर त्यावेळेस त्या माझी मागणी होती मराठा, तर त्यांनी सांगितलं तुमची मागणी मराठा आणि कुणबी येते, याच्यासाठी आधार लागतो, त्याशिवाय कायदे पारित होत नाही. पटलं आम्हाला. मग आधार हे पाहिजे तुम्हाला. आता 58 लाख नुसतं आधार आहे. मराठा आणि कुणबी येते, या कायदा पारित करायला तुम्हाला आधार लागतो. तर आता 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, शिंदे समितीने दिलाय. आता काय अडचण? आधारच पाहिजे ना. मी पुढे सरसकट म्हणतो मराठा आणि कुणबी येते कायदा पारित करा. 2004ला झाला होता सक्षम म्हणून, म्हणजे तसाच आहे. त्या कुणबी सारखा व्यवसाय करतो जवळपास तसाच आहे म्हणून. तेव्हा तरी आधार नव्हता. आता 58 लाख म्हणजे आधार आहे. ज्याला घ्यायचे ते घेईल, ज्याला नाही घेणार. मराठा कुणबी एक यार काढा, नाही तर आंदोलन मी सोडत नाही. आणि मला किमान 2 तरी गॅजेट पाहिजे आत्ता. ते बी डायरेक्ट अंमलबजावणीच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही हटवू शकत. याला जरी तुम्हाला 4-2 दिवस 15 दिवस तुम्हाला जर याच्यात वेळ लागत असतो, मराठी मोठ्या मनाने देऊ दे, पण याच्यात 1 घंटा सुद्धा वेळ देत नाही तुम्हाला. मग इथं मेलं तरी हरकत. तिथे अंमलबजावणीच पाहिजे मला इथे डायरेक्ट त्याच्या दोन्हीची. पण हे त्याच्या नियमामध्ये घालण्यासाठी तर कालावधी लागेल ना आम्हाला. कशासाठी? काय नेम करायचं? कारण नियम जर करायचे असतील तर ते नियम करून त्याची जी प्रक्रिया आहे काही. अरे बाबा, मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे. नाही काही बरोबर आहे तुमचं म्हणणं, तत्वतः तुमचं म्हणणं बरोबर आहे. तेवढ्या नोंदीचा आधार आहे. नाही तुमचं 17 संस्थांचे गॅजेट आहे, पण ते तेवढा आधार आहे. पण त्याचं नोटिफिकेशन काढणं आम्हाला गरजेचं आहे ना. मग काढा ना. त्याशिवाय नियम होत नाही ना. त्यात मग काढा ना. कालावधी थोडा लागणारच ना. नाही लागत. नोंदी असून ते लागतो म्हणल्यावर तर मग सगळ्या सोयऱ्याला लावला होता 6 महिने. कम नाही अंमलबजावणी केली. सगळे तर आता पण तो मी नंतर मुद्द्यावर येतोच आहे. पण ह्याच्या बाबतीमध्ये शासनाची विनंती अशी आहे की गॅझेटियर लागू करण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रियाचा कालावधी लागणार आहे तो कालावधी आपण द्यावा. नाही त्याला 1 दिवस नाही देत तुम्हाला. मला आड म्हणून समजा कायदे मान्य करायचे नाही म्हणा. 23 पुरावे ऍड केले ना आपण. 23 पुरावे आपण ऍड केले. 58 लाख आपल्याला मिळाले. बरोबर. तसं आपण याच्यासाठी सुद्धा कुठले पुरावे हे करायचे, काय पद्धत असावी, गॅजेट कसं लागू करायचे याच्या संदर्भामध्ये काय पद्धत असेल. गावनी आहे लोकसंख्या दिली मराठीची, तालुका जिल्हा न्याय दिली, तेवढंच मराठी. त्या टायमाला ते गेले कुठं कुणबी. आपण पासपोर्ट घ्यायला असतं ना. समजा आता गॅजेटियरमध्ये एखाद्या जिल्ह्याची तर माहीत असेल तुम्हाला, संभाजीनगरमध्ये त्या काळी किती होते गॅजेटियरमध्ये? आहे फिगर्स आपल्याला. तरी अंदाजे एखादा अंदाजे असं सांगता येणार मला नाही. वाटतं संभाजीनगरला तुम्ही धरा 1,23,000 रुपये त्या काळी होते. 1,23,000. 1931 मध्ये म्हणे. हा, तिथं होते 1,23,000 मराठी कुणबी. मराठी नाही कुणबी, त्या सगळ्या मराठी. हे 1,23,000 समजा बीडमध्ये त्या काळी, ते कुणबी गेले कुठं? आता 1,23,000ची 5-5 पोरं धरा. पासपोर्ट झाले ना. पासपोर्ट झाली. 5 लाख तर मराठी बीडमध्ये असते कुणबी. ते गेले कुठं हे म्हणणं आम्ही. जालना 97,000 मराठी कुणबी आहेत त्यावेळेस. 97. 5-5 एका पोरं झालं असं त्याच्या 12-12, 13-13 होते ते एका. आता 2-2 येतं पण तवा तरी बी तिथं 4,45,000 तर होते त्याचे 5 पट. ते कुणबी कुठे गेले? नाही म्हणून आहे म्हणून गॅजेट आहे आमच्याजवळ. बरोबर आहे. तुम्ही ते दोन्ही गॅजेटची अंमलबजावणी करून टाका मोकळ्या. हो पण ते अंमलबजावणी करण्यासाठी काही प्रक्रिया आहे त्याचीच काही विनंती आहे. प्रक्रिया नाही. मग सगळ्या स्वाऱ्याची प्रक्रिया काय झालं? ते सगळे सोयरे तर मी सांगतो तुम्हाला, पण ॲटलीस्ट त्या प्रक्रियेमध्ये आम्हाला थोडासा कालावधी लागणारच आहे. नाहीतर नियम बनवता येणार नाही. तुम्ही सगळे सर्टिफिकेट्स आपण इश्यू केले. मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे याच्या आधारे संपला विषय. काय करता दुसरं? तुम्ही अभ्यास केला 13 महिन्यापासून. हे सरकारचं आभर धावण्याचं आहे. तुम्ही अभ्यास केलाय, सगळं झालं. तुम्हाला जर ते म्हणले की अहवाल देऊन टाका हे आम्हाला मराठवाडा सातारा हे गॅजेटियरचं गॅझेट 13 महिने झाला अभ्यास केलाय, अहवाल देऊन टाका. मराठवाड्यातला मराठा कुणबी आम्हाला लगेच अंमलबजावणी करायची.
मंजुरी देऊन आता राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक होईल. तुम्ही 1 मिनिटात देता, तर तुम्ही 13 महिने झाला अभ्यास केला. शंभूराजांनी जी अक्केनेच 9,000 रुपये ॲप्रिशिएट करून आणलं होतं, त्याच्यात तुम्ही पण गॅजेट आणलंय, आणलंय का नाही? हां, तुम्ही आणलंय म्हणजे तुझा अभ्यास झाला. हे सरकारचा अभ्यास जाऊ नये, हे तुमच्याकडून अहवाल घ्या ना, असं आमचं म्हणणं. तुमच्याकडून त्यांनी अहवाल घ्यावा, उद्या सकाळी लागू होतं. आता जरी कॅबिनेट घेतली तरी अधिकार होतो कॅबिनेटला तेवढं. असं का तिन्ही कायदेमंडळ ॲक्टिव्ह होतात, अस्तित्वात नाही का राज्य विधानसभा विधानमंडळ अस्तित्वात नाही का? राज्यपाल महाराष्ट्रात अस्तित्वात नाही का? आता लगेच 10 मिनिटात होतं सगळं. आम्ही 2 वर्ष ते उकळून केलं जातं. मग ह्यासाठी तुमचं म्हणणं आहे की काय कालावधी 1 मिनिटं सुद्धा नाही, याच्यात तरी नाही गड्या साहेब, याच्यात तरी नाही. 13 महिने अभ्यास झाला, 6 महिने काय झालं पाहिजे? तुम्ही आता याची अंमलबजावणी करावं. त्या दोन्ही गॅजेटियरची, त्या 2 याला वेळ द्यायला तयार आहेत. आम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटला द्यायला वेळ तयार आहेत आणि अंश संस्थांना द्यायला वेळ तयार आहेत. हैदराबाद गॅजेटियर आणि सातारा संस्थांच्या गॅजेटियरला 1 मिनिटं सुद्धा वेळ द्यायला तयार नाही. कारण हे वाचून झालंय, सगळी प्रक्रिया झाली, पुरावे बरे उडत नाही तर हे उडत नसतं. दुसरं तरी एखादं उडण वापरतात, हे उडत नसतं. कायदेशीर दस्तावेज कसं उडण? सातारा संस्थांचं हैदराबाद गॅजेटियर सरकारी दस्तावेज काय करता येणार आहे कोणाला? खोटं असतं तर उडालं असतं. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण प्रक्रियेसाठी जी काय वेळ लागणार आहे तेवढा तरी वेळ प्रक्रियासाठी 13 महिने झाला ना अभ्यास चालू आहे. शिंदे समितीपेक्षा हुशार आहे हे चाबरे. नाही. बरोबर आहे, मग पण ती प्रक्रिया त्यांनी अजून राबवली पाहिजे ना. मग त्यांना राबवा म्हणा. त्यांनी सांगितलं नाही, या 2ला नाही ऐकत नाही. सातारा संस्थान